नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत ज्याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया HCC म्हणजे हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड या कंपनीला हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडकडून 204 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ऑर्डर म्हणजे प्रोजेक्ट मिळाला आहे. ओडिशा मधल्या आदित्य ॲल्युमिनियम स्मेल्टर एक्सपान्शन प्रोजेक्टचा पार्ट असलेल्या पॉट शेल आणि सुपर स्ट्रक्चर्सच्या फॅब्रिकेशन सप्लाय आणि इरेक्शनसाठी हा ऑर्डर HCC म्हणजे हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडला मिळाला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे उद्या ही कंपनी फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया फोनिक्स मिल्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, फोनिक्स मिल्स Q2 अपडेट. रिटेल कंजप्शन अप 13%, रेसिडेन्शियल सेल्स सरपास फायनान्शियल इयर 2025 लेवल्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, फोनिक्स मिल्स लिमिटेड या कंपनीने फायनान्शियल इयर 2026च्या Q2चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 2026च्या Q2 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर वाढून 139 कोटी रुपये आली आहे, जे एका वर्षाआधी होती 27 कोटी रुपये. तसेच कंपनीचा कलेक्शन Q2 मध्ये आला आहे 115 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 60 कोटी रुपये. तसेच कंपनीची सेल्स आली आहे फायनान्शियल इयर 2026च्या फर्स्ट हाफमध्ये 287 कोटी रुपये आणि कलेक्शन आला आहे फर्स्ट हाफमध्ये 214 कोटी रुपये. वारी एनर्जीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी वारी रिन्युएबल टेक्नॉलॉजीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q2चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढून आली आहे 775 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर डबलपेक्षाही जास्त आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर सुद्धा वाढून आता आला आहे Q2 मध्ये 116 कोटी रुपये. आता बोलूया कॅम्स बद्दल म्हणजे कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 1:5च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल या रेशोमध्ये स्प्लिट अनाऊन्स केला आहे. परंतु मित्रांनो, कॅम्स म्हणजे कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडने 1:5च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट देण्यासाठी आतापर्यंत रेकॉर्ड डेट फिक्स केलेला नाही. परंतु मित्रांनो, ही कंपनी जसेच स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. चला आता बोलूया एशियन पेंट्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, एशियन पेंट्स बिगन्स कमर्शियल प्रोडक्शन ऑफ व्हाईट सिमेंट इन UAE. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, एशियन पेंट्स लिमिटेड या कंपनीने घोषणा केली आहे की या कंपनीने आपल्या होली ओन सबसिडरी कंपनी एशियन व्हाईट इंक FZEच्या थ्रू प्रोडक्शन सुरू केलं आहे. कुठे? UAE म्हणजे युनायटेड अरब एमिरेट्स मध्ये. या ठिकाणी या कंपनीने व्हाईट सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीचे कमर्शियल प्रोडक्शन सुरू केले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे एशियन पेंट्स लिमिटेड ही कंपनी उद्या फोकसमध्ये राहणार आहे. कारण मित्रांनो, या अपडेटवरून आपल्याला गोष्ट समजत आहे की एशियन पेंट्स लिमिटेड ही कंपनी डोमेस्टिकच नाही तर ग्लोबल लेवलवर सुद्धा आपला बिझनेस वाढवत आहे. चला आता बोलूया NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड बद्दल.
तर मित्रांनो NTPC ग्रीन साइन MOU विथ ENEOS जापान टू बूस्ट ग्रीन हायड्रोजन अँड मिथेनॉल एक्सपोर्ट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो NTPC लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने ENEOS कॉर्पोरेशन सोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा एग्रीमेंट साइन केला आहे. वर्ल्ड एक्सपो 2025 ओसाका मध्ये. आणि मित्रांनो या ॲग्रीमेंटच्या अंतर्गत NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड ही कंपनी ग्रीन मिथेनॉल आणि ग्रीन हायड्रोजन डेरिव्हेटिव्स प्रोडक्ट सप्लाय करेल ENEOS ला. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे NTPC लिमिटेडची सबसिडरी कंपनी NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड जी शेअर मार्केटमध्ये लिस्ट कंपनी आहे ही कंपनी उद्या फोकसमध्ये राहणार आहे. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड. तर मित्रांनो या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून आली आहे. क्वार्टर 2 मध्ये 16,676 कोटी रुपये. तसेच एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडची नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर घसरून आता क्वार्टर 2 मध्ये आला आहे 685 कोटी रुपये. आणि मित्रांनो हा एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्टने फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2 मध्ये नवीन 8 स्टोअर ॲड केले आहे. आणि मित्रांनो कंपनीने क्वार्टर 2 चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. आणि मित्रांनो याचमुळे एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड म्हणजे डीमार्ट ही कंपनी उद्या म्हणजे सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया बजाज फिन्सर्व लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो बजाज फिन्सर्व सप्टेंबर बिझनेस अपडेट लाईफ इन्शुरन्स टोटल प्रीमियम ॲट ₹1374 करोड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो बजाज फिन्सर्व लिमिटेड या कंपनीने आपल्या सप्टेंबर 2025 या महिन्याचा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो या कंपनीचा बजाज लाईफ इन्शुरन्सचा टोटल प्रीमियम सप्टेंबर 2025 मध्ये आला आहे मंथ ऑन मंथ बेसिसवर डिक्लाइन होऊन 1,374.6 कोटी रुपये. तसेच बजाज फिन्सर्व लिमिटेडचा जनरल इन्शुरन्स सप्टेंबर 2025 नुसार आला आहे 2,218.8 कोटी रुपये. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे उद्या ही कंपनी बजाज फिन्सर्व लिमिटेड फोकसमध्ये राहणार आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनी अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो अडानी एनर्जी क्वार्टर 2 अपडेट कलेक्शन इफिशियन्सी डबल इयर ऑन इयर बेसिस ट्रान्समिशन ऑर्डर बुक ॲट ₹60,004 कोटी. तर मित्रांनो अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2026चा क्वार्टर 2 चा बिझनेस अपडेट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो कंपनीची कलेक्शन इफिशियन्सी इयर ऑन इयर बेसिसवर डबल झाली आहे आणि अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडचा ट्रान्समिशन ऑर्डर बुक वाढून पोहोचला आहे 60,004 कोटी रुपयांपर्यंत. आणि मित्रांनो याच अपडेटमुळे उद्या अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये राहणार आहे. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत
टाटा, बाय बाय.